तुम्ही पण लाईव्हला आल्यानंतर तुमच्या पण लाईव्ह वरती इंग्रजी कमेंट दिसत असतात आणि त्यामुळे आपल्या लाईव्ह वरती आपले व्ह्यूअर्स लोक किंवा आपले सबस्क्रायबर जे आपल्याशी कमेंट करतात ते आपल्याला इंग्रजी न वाचता येण्यामुळं आपल्याला कमेंट काय करतात ते काही समजत नाही. त्यामुळे लय मोठा इश्यू होतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक कमेंटला उत्तर आपण नाही दिल्यामुळं आपले व्ह्यूअर्स लोक किंवा आपण जे युट्यूब चॅनलवरती लाईव्ह वरती येणारे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याशी आपण संवाद करू शकत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर काही छोटीशी सेटिंग जर तुम्ही मोबाईलमध्ये केली तर तुमचे जे इंग्रजी कमेंट येतात लाईव्ह वरती आल्यानंतर ही पूर्णपणे बंद होणार आहेत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. जरा तर मग कारण हा प्रॉब्लेम मला सुद्धा बरेच दिवसापासून येत होता. ज्यावेळी मी छोटीशी सेटिंग केल्यामुळं माझ्या लाईव्ह वरती इंग्रजी कमेंट ज्या येत होत्या त्या पूर्णपणे बंद झालेत आणि जशा मराठी कमेंट केल्या तर मराठी कमेंट येतात, इंग्रजी कमेंट जो करतो तो इंग्रजी कमेंट येतात. त्यामुळे काही मला कुठला इश्यू होत नाहीये. आणि तुम्ही पण या प्रॉब्लेम मधून जात असाल तर व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. फक्त 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा. तर प्लीज 4 मिनिटाचा व्हिडिओ पूर्णपणे वॉचिंग करा आणि कसा वाटला तर कमेंट मला नक्की सांगा. कारण मी ह्या प्रॉब्लेम मधून बरेच वेळ गेली आहे. काही वेळी काय असं होतं की दुसऱ्या मोबाईलला नेट नसतं किंवा काही बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्यामुळं आपल्याला 2-2 मोबाईल घेऊन बसायला लागतं लाईव्ह वरती आल्यानंतर. कारण एका मोबाईलमध्ये इंग्रजी कमेंट येतात त्यामुळे दुसऱ्या मोबाईलमध्ये कमेंट पाहून आपल्याला उत्तर द्यावी लागतात कमेंटला प्रत्येक. आणि जर तुम्ही कमेंटला उत्तर नाही दिली तर लाईव्ह वरती कोणी सुद्धा थांबत नाही हे तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी, तुमचं टेन्शन कमी करायसाठी. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मग त्यासाठी आपण ज्या मोबाईलवरती लाईव्ह चालू करतो तो मोबाईल घ्यायचा आहे. त्या मोबाईलमध्ये भरपूर सारी ॲप असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सेटिंगचा ॲप असतो तो ओपन करायचा आहे. सेटिंगचा ॲप ओपन झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये भरपूर काही सेटिंगचे ॲप असतात. त्याच्यामध्ये आपल्याला जो ॲप नावाचा ऑप्शन आहे त्या ॲप नावाच्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. ॲप नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं की त्याच्यामध्ये आपल्याला यूट्यूब हा ॲप हुडकून काढायचा आहे. ते यूट्यूबच्या ॲपवरती गेल्यानंतर ते यूट्यूबच्या ॲपला आपण टच करायचं आहे. त्याच्यामध्ये यूट्यूबचा ॲप ओपन होईल आणि ते यूट्यूबच्या ॲपमध्ये ओपन झाल्यानंतर बरेचसे काही बॅटरी वगैरे सेटिंग वगैरे असतात. त्याच्यामध्ये स्टोअर हा ॲप आहे. त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये किती म्हणजे आपण स्टोअर किती म्हणजे यूज केलं आहे ते डेटा आपल्याला तिथं दिसतो. MB 32 MB किंवा 29 MB असा काही तुमचा 1 GB सुद्धा डेटा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला ते ऑप्शन ते डिलीट करून टाकायचं आहे म्हणजे क्लिअर करायचं आहे. डेटा आपला क्लिअर करायचा आहे. दोन्ही साईडचं बटन क्लिक करून क्लिअर डेटा करायचा आहे. हे बघा 00 झाला आहे. तर अशा प्रकारचा हा डेटा क्लिअर केल्यानंतर आपलं जे इंग्लिश ज्या कमेंट येतात त्या इंग्रजी कमेंट याच्या बंद होतात. मग नंतर आपण बॅक यायचंय आणि हे आल्वेजचं वगैरे दाबून बटन प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण नंतर मग लाईव्हला येण्यासाठी आपण तुम्हाला सांगते. लाईव्हला आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे काय काय करायचं आहे ते. लाईव्हचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह आल्यानंतर पेन्सिलचं आयकन असतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये आपलं टायटल वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ऑलरेडी. तुम्ही तर लाईव्ह चालू करता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकेशन वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि लाईव्ह मी पब्लिश केली नाही आहे त्यामुळं अनलिस्टेडच ठेवलेलं आहे. आणि नो मेड फॉर किड्स हे ऑप्शन घ्यायचं आहे. गो लाईव्हवरती क्लिक करायचं आहे. आणि लाईव्ह चालू झाल्यानंतर कोपऱ्यामध्ये येतं सेटिंगचं एक ऑप्शन येतं. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ते माझं ओपन होत नाही कारण मी अनलिस्टेड ठेवलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही पब्लिश करशील त्यावेळी हे ओपन होतं. मग हे कोपऱ्यातलं बटन लँग्वेजचं असतं ते सेटिंग्स मधलं आपण क्लिक करायचं आहे म्हणजे ते बंद करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जी लँग्वेज मराठी पाहिजे ती येते त्याच्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही जरी लाईव्ह येण्यापूर्वी जर सेटिंग थोडंसं छोटंसं करून घेतलं की पूर्णपणे आपल्या इंग्रजी कमेंट याच्या बंद होतील. तर धन्यवाद.